समास आपण शिकायला घेतलेला होता. समासामध्ये आपण पहिला अव्ययी भाव समास बघितलेला आहे. पुस्तकातली जी काही उदाहरणे आहेत ती तुमच्या वहीमध्ये असली पाहिजे, तीच तुमच्या परीक्षेला येतील. ओके, पुस्तकात जी काही उदाहरणं आहेत, जे काही तथ्य आहेत, जे काही उदाहरणे आहेत ते तुमच्या वहीत असले पाहिजेत, तेच तुम्हाला परीक्षेला येतील. अव्ययी भाव ज्याच्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, ज्या शब्दांमध्ये पहिला शब्द महत्त्वाचा असतो त्याला अव्ययी भाव म्हणतात. ओके, आता अव्ययी भाव समास ओळखण्याचं पहिलं सिंपल उदाहरण मी सांगितलेलं आहे की फक्त पहिला शब्द महत्त्वाचा असतो. जसं आता जन्मापासून, ओके, काय शब्द असेल? जन्मतः, राईट. जन्मतः, जन्मतः म्हणजे जन्मापासून. आता नुसतं तहा शब्द लिहिल्यावर काही कळेल का? नाही, बरोबर आहे. म्हणून जन्मतः म्हणजे जन्मापासून, म्हणून जन्म शब्द महत्त्वाचा आहे. ओके, त्याच्यानंतर प्रतिदिन, प्रतिदिन याच्यामध्ये प्रति शब्द महत्त्वाचा आहे, राईट. कंठापर्यंत, आता याला काय येईल? कंठस्थ, कंठस्थ म्हणजे कंठापर्यंत, राईट. पहिला शब्द महत्त्वाचा, जिथं पहिला शब्द महत्त्वाचा असेल तिथे अव्ययी भाव समास. ओके, तर हे उदाहरणं लिहून घ्या. हेच उदाहरणं तुम्हाला परीक्षेला असतील. ओके, पहिला शब्द आला की अव्ययी भाव. तत्पुरुष समास, दुसरा शब्द ज्या ठिकाणी महत्त्वाचा असेल, ओके, दुसरा शब्द किंवा दुसरं पद ज्या ठिकाणी महत्त्व असेल त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. ओके, आता इथं जसे 3 शब्द दिलेले आहेत, तक्ता लिहायचा आहे तुम्हाला वहीमध्ये. राज्याची आज्ञा, राजाज्ञा. 8 अंगठ्यांचा समूह, 8 अंगाचा समूह, अष्टांग. त्याच्यानंतर उत्तम असा पुरुष, पुरुषोत्तम, राईट. म्हणजे सगळ्यात शेवटचे शब्द महत्त्वाचे आहेत. जिथं सगळ्यात शेवटचे शब्द महत्त्वाचे असतील किंवा शेवटचा शब्द जिथं महत्त्वाचा असेल तिथं तत्पुरुष समास. ओके, आता याला ओळखायचं दुसरं एक उदाहरण लक्षात ठेवतो, सांगतो. तत्पुरुष समाजामध्ये किंवा तत्पुरुष समासाचं उदाहरण स्पेशली याच्यामध्ये एकतर गुण सांगितलेले असतात, म्हणजे गोड, तिखट, कडू, चांगला, वाईट असे शब्द असतात. नाही तर काहीतरी नंबर्स दिलेले असतात, आकडे दिलेले असतात. जसं बघा इथं 8, 8 म्हणजे काय? नंबर. उत्तम काय आला? गुण. एकतर गुण असतात किंवा एकतर नंबर दिलेले असतात. ओके, आता बघा इथं आणखी उदाहरणं दिलेले आहेत. हे पण तुम्ही परीक्षेला पुस्तकात लिहून घेऊ शकता. ओके, वहीत लिहून घेऊ शकता. लोकप्रिय, लोकप्रिय. आता शेवटचा शब्द प्रिय, प्रिय म्हणजे आवडता, गुण आला. कष्टसाध्य, साध्य महत्त्वाचं, बरोबर आहे. दुसरा शब्द महत्त्वाचा साध्य. चोर भय, चोरांचे भय. तिसरं घरमालक, घराचा मालक. नाट्यगृह, नाट्यासाठी गृह. वनभोजन, भोजन. म्हणजे शेवटचे जे शब्द महत्त्वाचे आहेत त्यासाठी त्याला तत्पुरुष समास म्हटलं जातं. ओके, दुसरा शब्द महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. दुसरा शब्द इथं महत्त्वाचा असतो. हेच उदाहरणं लिहून ठेवायचे, हेच तुम्हाला परीक्षेला येणार. त्याचबरोबर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर समजा कधी समजत नसेल तर विभक्ती करून बघायची किंवा तोडून बघायचा शब्द. लोकप्रिय, ओके, तोडून बघायचा शब्द, तोडून बघितल्यावर सुद्धा समजेल. आता शब्द तोडणे याला म्हटलं जातं विग्रह, विग्रह म्हणजे तोडणे. ओके, जसं लोकप्रिय, लोकांना प्रिय. कष्टसाध्य, कष्टाला साध्य. चोर भय, चोरांचे भय. जे काही असेल विग्रह तोडायचा. ओके, त्याचबरोबर आता बघा तुम्हाला इथं पुढचा एक समास आहे कर्मधारण्य. कर्मधारण्य याच्यामध्ये कधी पहिलं पदसुद्धा महत्त्वाचं असतं, कधी दुसरं पद पण महत्त्वाचं असतं, परंतु तरीसुद्धा तो तत्पुरुष समास असतो. ओके, तरीसुद्धा तो तत्पुरुष असा समास असतो. आता बघा गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. वेषांतर. ओके, आता या शब्दाला इथं अंडरलाईन केलेली आहे. तुम्हाला ऑलरेडी 4 वाक्य दिलेले, 4 उदाहरणं दिलेली आहेत. ओके, ते तक्त्यात लिहायचं. गुप्तहेर वेषांतर करून. वेषांतर म्हणजे काय? अन्य असा वेश. दुष्काळ, दुष्काळ म्हणजे काय? दुष्ट असा काळ. ओके, त्याच्यानंतर मानहेज धन म्हणजेच मानधन. ओके, निळा सावळा असा, निळा सावळा असा म्हणजेच निळा सावळा. ओके, सिंपल. आणि याला म्हटलं जातं कर्मधारण्य समास. आता तुम्ही ओळखणार कसं कर्मधारण्य? कर्मधारण्यामध्ये कसं असतं बघा, फार गुण दाखवणारे शब्द येतात. एवढंच लक्षात ठेवायचं, गुण दाखवणारे. ओके, याच्यामध्ये प्रथमा असते, द्वितीय असते, तृतीय असते. जसं मुखचंद्रमा, चंद्रासारखे मुख. कृष्णविवर, कृष्णासारखे विवर. ज्या ठिकाणी असे देवाचे शब्द येतील किंवा असं छान असे शब्द येतील तर लगेच ओळखायचं कर्मधारण्य. ओके, हा सुद्धा एक तत्पुरुष समास आहे.
आता द्विगु समास हा सुद्धा एक तत्पुरुष समास आहे. आता द्विगु समास म्हणजे काय, त्याच्यामध्ये नंबर दिलेले असतात. ओके, ते शब्द वाचतानाच कळतं की त्याच्यामध्ये नंबर आहे, म्हणून ते तत्पुरुष समास. ओके, पण द्विगु तत्पुरुष समास. ओके, आता कसं कळलं बघा. 10 दिशांचा समूह, दशदिशा, नवरात्र, नवरात्रींचा समूह, राईट. 7 अहांचा समूह, तिथं काय सप्तसमूह किंवा सप्ताह, कळते. म्हणजे त्याच्यामध्ये नंबर दिलेले असतात, त्याला द्विगु समास असं म्हणतात. हा तक्तासुद्धा तुम्ही लिहायचा आहे. आता बघा, पहिलं काय दिलं आहे, 6 मासांचा समूह म्हणजे काय, म्हणजे काय, सप्तमी का षष्टमी. ओके, समासाचं नाव काय, द्विगु समास. ग्रंथालय, ग्रंथालयाला काय येणार, साधा पहिला समास, पहिला समास तत्पुरुष समासच आहे ग्रंथालय. आता 2 ह्याच्यामध्ये याला कसं तोडणार, ग्रंथ अधिक आलय. ओके, पुढं आहे कर्मधारण्य, कुठलं पण एक उदाहरण लिहा. त्रिदल, 3 असा 3 दलांचा समूह. ओके, बालकाश्रम, बालकासाठींचे मंदिर. नरश्रेष्ठ, श्रेष्ठ असा नर. ओके, तर श्रेष्ठ असा नर म्हणजे काय आला तिथं, पुन्हा तिथे हा दुसरा समास आला, कोणता, कर्मधारण्य समास. ओके, पुढे विभक्ती तत्पुरुष, कुठलंही एक उदाहरण वापरा. आता पुढचा आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास याच्यामध्ये आणि, व, किंवा असे शब्द लागतात, म्हणजे जोडणारे शब्द. आणि, व, किंवा किंवा असे शब्द आले, शब्द तोडून बघायचा. मी मगाशी सांगितलं शब्द तोडून बघायचा काय शब्द येतो. ओके, तर आणि, किंवा आणि व शब्द लागले तर तो द्वंद्व समास आहे. ओके, हा ओळखायला सगळ्यात सोपा. खरे खोटे, खरे किंवा खोटे. गप्पा गोष्टी, गप्पा आणि गोष्टी. पती पत्नी, पती आणि पत्नी. बरोबर आहे, म्हणजे हे जॉईंटली शब्द येतात आणि त्यांचा अर्थ पण कसा असतो, ऑपोजिट. एका शब्दाच्या दुसरा ऑपोजिट, जसं पतीच्या ऑपोजिट पत्नी, खरेच्या ऑपोजिट खोटे, गप्पाच्या ऑपोजिट गोष्टी. तर असं रिलेटेड शब्द किंवा ऑपोजिट शब्द याच्यामध्ये येतात. लक्षात ठेवायचं साधं सोपं, आणि, किंवा आणि व असा जर अर्थ लागत असेल तर ते द्वंद्व समास. ओके, त्याच्यामध्ये 3च लक्षात ठेवायचं, आणि, व आणि किंवा. ओके, आता याच्यामध्ये 3 प्रकारचे द्वंद्व समास असतात. पहिलं इतरेत्तर असतं, जर अ आणि व लागलं तर इतरेत्तर. ओके, जर किंवा आणि किंवा वा लागला तर वैकल्पिक, आणि दोन्ही नाही लागले तर समाहार. आता बघा, माय आणि लेकरे. आता माय आणि लेकरे म्हणजे काय, इतरेत्तर द्वंद्व समास. ओके, इष्टानिष्ट. तर इष्टानिष्ट म्हणजे डायरेक्टली तिसरा आला, समाहार सम. ओके, इष्ट आणि निष्ठ किंवा इष्टा व निष्ठ. ओके, मग दोन्ही आले म्हणून तिथे समाहार समास. ओके, समाहार द्वंद्वाचं कुठलंही उदाहरण लिहा, तिथं दिलेले आहेत, अंतरून पांघरून वगैरे तेल. लहान किंवा मोठे. आता किंवा आलं म्हणजे वैकल्पिक. घरदार, आता घरदारला काय येईल, घर आणि दार. बरोबर आहे, म्हणजे तो कोणता समास, इतरेत्तर. त्याच्यानंतर भले बुरे, भले किंवा बुरे वैकल्पिक. कुलूप किल्ली, कुलूप व किल्ली समाहार द्वंद्व, किंवा कुलूप आणि किल्ली समाहार द्वंद्व. ओके, तर हा सुद्धा तक्ता लिहायचा, हे समासाचे प्रकार लिहून घ्यायचे. पुढचा आहे बहुर्वी समास. आता बहुर्वी समास जरा समजायला सोपा आहे पण अवघड आहे. ओके, 3 उदाहरणं दिलेत बघा. कृष्ण हा माझा सहअध्यायी. पहिलं तर तुम्हाला त्या वाक्यातला अवघड शब्द लक्षात घ्यायचा, सहअध्यायी. ओके, दुसरं, काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती. आता नीरव किंवा शांतता काही लिहा, पण नीरवच. ओके, रावणाला दशमुख म्हणतात. दशमुख म्हणजे 10 मुख. ओके, आता बघा, सहअध्यायी आहे. सहअध्यायी म्हणजे काय, अध्यायासह. नीरव शांतता म्हणजे काय, भयानक अशी शांतता किंवा भयंकर शांतता.
दशमुख, 10 मुख असलेला. ओके, तर मग या शब्दांना तोडायचं. असा तो, अशी ती, असे ते असे शब्द शेवटला आले पाहिजेत, एवढं लक्षात ठेवायचं. आता निष्कलंक. निष्कलंक काय? ज्याच्यावर कलंक नाही असा तो. निळकंठ, ज्याचा कंठ निळा आहे असा तो. शेवटला असा तो, अशी ती असं काहीतरी आलं पाहिजे. कळते? बघा उदाहरणं दिलेली आहेत, तीच उदाहरणं तुम्ही सध्या लक्षात घ्यायची. जर तुम्हाला पहिलं पदी कधीही शिकत असताना जर तुम्हाला पहिलाही शब्द महत्त्वाचा वाटला नाही आणि दुसराही शब्द महत्त्वाचा वाटला नाही, दोन्ही शब्दांचा जर अर्थ लागला नाही, तर सरळ लक्षात ठेवायचा तो बहुर्वी आहे. ओके, जर पहिलं शब्द कट करायचा, बघायचं अर्थ लागतो आहे का नाही लागत आहे, नंतर दुसरा शब्द कट करायचा, बघायचं अर्थ लागतो आहे का नाही लागत आहे, तर मग ते बहुर्वी. पहिल्याही शब्दाचा अर्थ लागत नसेल, दुसऱ्याही शब्दाचा अर्थ लागत नसेल, तर पहिला लागला तर अव्ययी, दुसरा लागला तर तत्पुरुष, आणि तिसरं दोन्ही नाही लागलं तर बहुर्वी. ओके, जसं आता निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो, म्हणजे काय? मृत्यू किंवा मृत. ओके, नीरस, रस नाही असा तो. ओके, प्रमाणासह आहे जे ते, म्हणजे प्रमाणबद्ध. ओके, पुढे गोपाल, गायींमध्ये राहणारा असा तो. ओके, त्याच्यानंतर माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती, मदनयनी. त्याच्यानंतर षडानन, स्वभावाने रागीट आहे असा तो. ओके, असं असा तो, अशी ती असे आलं पाहिजेत. किंवा सरळ पहिला शब्द कट करायचा, अर्थ लागतो आहे तर अव्ययी, दुसरा शब्द कट करायचा, अर्थ लागतो आहे तर तत्पुरुष, आणि दोन्ही शब्दांचा अर्थ, दोन्ही शब्द कट केल्यानंतर जर अर्थ लागत असेल किंवा दोन्ही शब्दांचाही अर्थ लागत नसेल तर तो बहुर्वी. सरळ. द्वंद्वाचं तर सोपं आहे. द्वंद्व म्हणजे आणि, व किंवा असे शब्द लागतात. जर आणि शब्द लागला किंवा जर आणि शब्द लागला तर तिथे तुम्ही लिहिणार इतरेतर, आणि व शब्द लागला तर. ओके, त्याच्यानंतर आणि व शब्द लागला किंवा वा शब्द लागला तर वैकल्पिक समास, आणि त्याच्यानंतर दोन्ही लागले तर समाहार समास. ओके, तर इथपर्यंतचा भाग संपलेला आहे. समास हा भाग संपलेला आहे. सगळे तक्ते लिहायचे, सगळे तक्ते भरून काढायचे. काही डाऊट असतील तर नेक्स्ट लेक्चरला विचारायचं. तुम्ही डाऊट विचारत नाही म्हणून मी सरळ शिकवत आहे. उद्या मला कुणीही कंप्लीट करायला यायचं नाही की सर आम्हाला हे भाग समजलेला नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही डाऊट विचारत नाही याचा अर्थ ते तुम्हाला समजलेलं आहे, हे मी गृहीत धरून मी पुढे शिकवत आहे. ओके, तर आता समास हा भाग झालेला आहे. सगळे समास लिहायचे आहेत. हा तुमचा आजचा होमवर्क आहे किंवा अभ्यास आहे.